नमस्कार. नमस्कार. तुमची ओळख आणि तुमच्या ग्रुपची माहिती द्या. आमची ओळख मल्हार ग्रुप देवीचा वाडा चिंद्रकरांचा मल्हार हरीश शेठ म्हात्रे कैलासवासी कृष्णा पाडेकर यांचा मल्हार ऑलराऊंडर. आजचा काय नियोजन झाला कसं काय? आजचं नियोजन म्हणजे आम्हाला गटाला पळायचा होता, पण अचानकपणे पोरं बोलतात आज बोनिवलीचा गुढीपाडव्याचा मानाचं मैदान आहे, ह्या मैदानाला पळायचंच आहे आपल्याला आणि तात्यांचा मोठा मैदान आहे म्हणून बोलतो पळायचं आहे, या मैदानाला जाऊ आपण त्यासाठी. नाहीतर परवा आमचा नियोजन झाला होता गटाला पण जाणार आहे आणि हा पण नियोजन आम्ही केला. मग गटाचा पण नियोजन बसले, अजून गटाला पण पळवणार? हां, गटाला पण पळणार आहेत. आमची तिन्ही बैला पळणार आहेत, घरचीच आहेत. आज तिन्ही बैला गुलाल घेऊन चालेत घरी? हो, आज पाडव्यानिमित्ताने तिन्ही बैला चाललेले आहेत. आम्हाला चांगला आशीर्वाद आपल्या भेटला. तिन्ही बैलांची मला थोडी माहिती द्या ना. आम्ही हा बैल खरेदी केला पहिला, म्हणजे आमची पहिले जुनी बैलं होती. बंदीपासून आम्ही 5 वर्ष नांद सोडला होता. तर असंच इंस्टाग्रामवर एक फोटो बघितला याचा आणि मुलं बोलले घरातच बसलेलो, हा वासरू घ्यायचा आपल्याला. तर आम्ही नवीन नांद सुरू केला 5 वर्षानंतर. आज 4 वर्ष आलं नांद करतोय, पण बंदीच्या काळात बंद ठेवला होता आम्ही. त्याच्या अगोदर आमची आज 37 वर्ष झालं, 37-38 आमचे बाबा आहे. ते छोटे गाड मला घेत, म्हणजे छोटे आम्ही शर्यती करायचो. आणि अजून ते मागे घरचंच साज आहे? घरचेच आहेत. हा घरचा आहे आमचा जर्सी आणि तो एक आमच्या महेश भाऊंचा बैल आहे. हां काय? आजच्या मैदानातला काय किस्सा वगैरे काय सांगशील? आजचा म्हणजे मोठीच गाडी होती सामनी. राजकुमार भाईंचा म्हणजे मोठाच बैल आहे तो, आणि अविनाश शेठ पवार त्यांचा पण DSP ग्रुपचा वरदान होता, ते पण मोठंच बैल आहे. आपली छोटी बैल आहेत, पण चांगली गाडी झाली आमची. ड्रायव्हर वगैरे कोण होता काय? ड्रायव्हर ड्रायव्हर वसारकर, म्हणजे आमचा पहिल्यापासून याला लहानपणापासून आदतपासून पळवतो तो. हां. आणि आज सुट्टीला वगैरे कोण असतं त्याच्या? सुट्टीला स्वतः मालकच असते, सोपन पाटील म्हणून. स्वतः सुट्टी करतो. दुसरा असला काय घाबरतो तो, स्वतः सोपन पाटील करतो. हां काय? सुट्टी चांगली होते? हां, चांगली. आम्ही घरचीच असलो तर, नाही तर दुसरी कोण असलं तर घाबरतो तो सुट्टीला. हां काय? आता तुमच्याकडे पळतो तशी मागणी पण आली असेल ना याला? मागणी केली होती काही लोकांनी, पण आम्हाला पण जुना नांद आहे म्हणून आम्हाला पण करायचे. हा घरी तुम्ही मागणी नका करू, आमच्या बैलाला लागलं तुम्हाला पैऱ्यात देऊ आम्ही पलवाला, पण आमच्या घरी राहून द्या, लक्ष्मी आहे आमच्या घराची. नक्कीच ना. आणि जसं बोलले तुम्ही एकदम जुना शेकडेश्वर आहे. जुने शेकडेश्वर आहे आणि आज बैल आहे ना घेतला आहे तिथून गुलालात आहे, आणि म्हणजे टॉपमध्येच पळाला आहे. सर्व मोठ्या टॉपच्या गाड्या मारल्या त्यांनी, पण उजेरात ना बैल, गरीबाचा बैल आहे म्हणून उजेरात नाही हा बैल. नाही नक्कीच ना, उजेडात येईल तो. आता 1 नंबरातल्या गाड्या आता चालू आहेत मला तरी वाटतो. आता त्यावेळेला आम्ही स्टार्टिंगला घोटच्या सर्जात पळायचो, मोठ्या सर्जाच्या नंतर त्याही छोटा सर्जा खरेदी केला. तेव्हा पण याच्यात 3 बिनजोड केल्या पहिल्यांदा, उतरवल्या. म्हणजे त्यांना विश्वास होता आमच्या बैलावर खूप. का पळावा तर मल्हारमध्येच पळणार. ते नाना शेठ बोलले का मल्हार शिस्तीचा बैल आहे. मल्हारमध्ये 3 बिनजोड केल्यानंतर ते मथुरमध्ये पळाले. आज टॉपला पळतात महाराष्ट्रामध्ये. ते म्हणजे जो कुठं महाराष्ट्रामध्ये आज घोटकरांचा सर्जा पळतोय, तो कुठेतरी याच्यासोबत पळून कुठेतरी ट्रेन होऊन पुढे आता टॉपमध्ये खेळतोय. महाराष्ट्रात 1 नंबरला पळतो. पण पहिला याच्यात पळाला, जेव्हा घाटावरून उतरला पहिली बिनजोड याच्यात खिडकाळे फाटीला केली, दुसरी बिनजोड आपल्या ओवल्याला केली, तिसरी बिनजोड आपल्या पिसारव्या फाटीला केली. 3 बिनजोड लगातार केल्या. असा विचार झाला ना माणसाला, अशा एखाद्या गावामध्ये एखादा असा नंदी असतो का तो त्याच्याकडे सर्वजण म्हणजे बऱ्यापैकी बैल शिस्तीचा बैल मानला जातो कुठल्या तरी अशा बैल. कुठूनही टाका याला, म्हणजे दोन्ही खांदी आतून दोन्ही खांदी बाहेरून पळतो बैल. कधीही कुठल्याही पाठीला टाका, कधीच नाराज न करत, पाठी सोडणार नाही कधीच. कमी पळणार 1 पाऊल, पण पाठी न सोडणार अजिबात. आजच्या पायऱ्याचं नियोजन कसं काय झालं? पायऱ्याचं नियोजन आमचं राहुल भोईर मानेऱ्याचे यांनी केला सर्व, आणि एक आपले संताजी गोंदली म्हणून आहेत घोटगावचे, त्या मुलांनी केला. आमचा पैरा एक, आणि आम्हाला फसवला पैऱ्याला आयत्या टायमावर. आणि त्या वांगणीवाल्यांचा पण धन्यवाद करतो, आम्हाला टायमावर बैल दिला त्यांनी. आता जे मुलाखत मध्ये उभे आहेत ना, त्यांची थोडी मला माहिती दे ना. मुलाखतमध्ये हे माझे बाबा आहेत, हे माझे मित्र परिवार आहेत सर्व, आणि हे माझं मोठं भाऊ आहेत. आणि एक संजय कृष्ण पाडेकर, आमच्या दोघात बैल आहे हा, तो तिकडे गेला आहे. आणि ते माझे छोटं बंधू आहेत महेश पाटील, ते आमचे गावचे मामा आहेत.
त्यामुळे सगळे नादातली माणसं जुनी 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 माणसं जास्त जुनी आहेत. सर्व जुनी हा. आणि जुनं शेकडे सोर आहेत सगळे. पण आम्ही छोटे असताना कोणच्या लक्षात नाही चेहरे कोणाच्या. नाही आता ना तुम्ही घरचा पण गाडी घेऊन आलात, घरच्या गाड्या पण भारी पळतात हा का. हो घरची पण आम्ही काही दिवसात ही गाडी पळवणार घरची. हा. घरी आमच्या घरच्या पाठीवर फेर काढतो आम्ही. हा हा. नाही मस्त ना, नियोजन चांगलं चालू आहे. याचा एखादा किस्सा वगैरे सांगा ना जुन्या मैदानातला. जुन्या मैदानातला किस्सा म्हणजे एका टायमाला आमच्यावर इथे रिडगर फाटीला आम्ही नाव दिला होता 11,000वर. तेव्हा रणवीर राहुलभाई पाटील यांचा मथुर आणि लक्षाने आमच्यावर नाव फिरवला होता. सरपंच अकोर्ली पनवेलचा आणि हा पळाला होता त्यावेळेला. म्हणजे ती गाडी अपराजित होती, लक्ष आणि मथुर. कोणाला मुंबईमध्ये वेलीच नव्हती ती गाडी, पण ती गाडी आमच्या वेळेलाही म्हणजे आम्हाला गुलाल भेटला त्या गाडीत. तिथून आमची बैल भरपूर चर्चेत आली आणि मथुरमध्ये पळवून चर्चेत आली आमची गाडी, म्हणजे बैलाच चर्चेत आली. म्हणजे ती गाडी हा मथून अपोजिटला होती, विजय मिळवला मल्हार आणि सरपंचनी. मित्रांनो बघू शकतात, असा नामची नंदी हा कुठेतरी नाव व्हायला पाहिजे या क्षेत्रामध्ये. कारण का त्यांनी बरेचसे नंदी शर्यत देखील केली, बरेचसे नंदी घडवले देखील आणि या क्षेत्रामध्ये अजून पलतोय देखील. पण कुठेतरी त्याच्यापर्यंत अजून पोचणारे मंडळी कमी आहेत. ते कुठेतरी उजेडात आला पाहिजे आनंदी. अजून 4 दातच आहे बैल, अजून काय बैल झाला ना, म्हणजे 4च दात आहे अजून, म्हणजे पूर्ण दात झाला ना अजून. अजून भरपूर त्याचा पळायचा आहे पुढे त्याला. नाही मी आता बघितलं ना बैल, तर मला असं वाटलं का पूर्ण झाला असेल हा बैल. नाही 4 दात आहे बैल. आज 4 चौसा सांगून शर्यत जमलेली होती. हा हा कुणाकडनं घेतला तेव्हा घेताना. हा ऋषी सोलड म्हणून आहे बघा व्यापारी, हम्म. तिकडचे इथले आहेत, बँगलोरचे साईडचे आहेत, त्यांच्याकडून घेतला होता. घेतल्या तेव्हा नाराज झाली होती आमची मंडळी, म्हणजे फोटोत वेगळा दिसत होता. आणि तिथं उतरला ना आम्ही गाडीतून, आमचे पाहुणे आहेत मधु शेठ नाले इथले ललगुणचे सातारा, त्यांनी मला फोन केला का आपण जो बैल बघितले फोटोत तो बैल नाहीच आहे बोलतं, म्हणजे लय खराब झालाय बोलतं आजारी. तर ऋषी सोलडला मी कॉल केला, दादा तुम्ही बैल बरं असा मला खराब करून दिलाय. तो मला बोलला का दादा हा बैल 1 नंबर दिलाय तुला मी, फक्त थोडा आजारी खराब झालाय बोलतं, पण तुला नसेल पाहिजे असेल ना बोलतं, तुझे पैसे तिथे येतो मला बोलतं 50,000ला बोलतं, लगेच लागलाय बोलतं, तिथं मोठी रकमेवर लागलाय बोलतं, मी त्याला देऊन टाकतो. मी बोललो दादा काय असेल ते माझ्या नशिबात बरं, आता तो बैल मी घेऊन जाणार बरं. तेव्हा माझ्या त्या मामाई मधु शेटणी त्यांच्या साताऱ्याला घरी नेला. 1 महिन्यात आम्ही बघायला गेलो याला, तेव्हा घरी आणला. पण आता तो शांत एकदम दिसतो हा का. 1 नंबर शांत. कधी कधी आहे ना असा आमच्या मांडीवर डोका ठेवून म्हणजे एकदम लारा देतो ना, कधी कधी एवढा ॲग्रेसिव्ह होतं का सांगतात नाही. आणखी काय एखादा अपडेट वगैरे काय संदेश वगैरे द्यायचा का बैलगाडी क्षेत्रात तुम्हाला. संदेश असाच आहे का पैरे न देत आम्हाला यावेळेला पैऱ्याला 1-2 जणही फसवला बा, म्हणजे आमचा बैल कमजोर समजतात असे का देत नाही, गरीब समजून आम्हाला. काय अजून कारण काय आहे ते त्यांचं त्यांना माहिती. बैल गुलाल सोडतच नाही, जर बैलाला बैल असला ना चांगला गुलाल सोडतच नाही कधी. कमी लागतात काय याला. कमी लागतात, का लागतात त्यांचं त्यांना माहिती आहे. चालेल बरं.